नमस्कार, मी डेक केअर सेंटर शाळेची विद्यार्थिनी. मी आत्मनिर्भर विषय हा निवडून एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आपल्याला जसे माहीत आहे की 10वी-12वी नंतर मुलांना करिअर चूज करण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. ते प्रॉब्लेम्स फेस करण्यासाठी आम्ही इथे एक वेबसाईट तयार केलेली आहे. त्या वेबसाईटचे नाव नेक्स्ट जेन असे आहे. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की आपण रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यावर आपण तिथे आपली बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. त्यानंतर आपल्याला जसे माहीत आहे की युनिव्हर्सिटीज आपल्या महाराष्ट्रात 20+ आहेत, पण हे आपल्याला माहीत नसतं. आणि आपल्याला जसे SPPU, बाटो सारख्याच काही क्वचितच युनिव्हर्सिटी आपल्याला माहीत आहेत. आपण जर इथे युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तर युनिव्हर्सिटीची आपल्याला सगळी माहिती इथे बघायला मिळते. त्यानंतर आपण जी युनिव्हर्सिटी चूज करू त्याच्या अंडर किती कॉलेजेस येतात ते आपल्याला बघायला मिळतं. प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स पण इथे बघायला मिळते. त्याच्यानंतर व्हिजिट ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यावर आपल्याला अजून जास्त इन्फॉर्मेशन मिळते. त्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतं की इंजिनिअरिंग कॉलेज फाइंडर. तिथे आपण क्लिक केल्यावर आपल्याला जसे माहीत आहे की इंजिनिअरिंगला जाण्यासाठी आपण CETच्या पर्सेंटवरच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपला नंबर लागतो. तर आपण CETमध्ये जेवढे मार्क्स स्कोअर केले आहेत ते आपण तिथे मेन्शन करायचे. जसं आपण इथे 80% मेन्शन केलं, त्याच्यानंतर आपल्याला जी सिटी हवी आहे आपण तिथे मेन्शन करायची. त्यानंतर आपल्याला हवी असलेली ब्रांच आपण तिथे मेन्शन करायची. इथे आपण कम्प्युटर सायन्स केली आणि सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला तिथे विविध प्रकारचे कॉलेजेस बघायला मिळतात. त्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज फाइंडरमध्ये आपल्याला डिप्लोमामध्ये कसं ॲडमिशन घेता येईल याची माहिती त्यात दिलेली असते. त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये जॉब्स अपॉर्च्युनिटीज आपल्याला कोणत्या कोणत्या आहेत. तर आपण आपली ब्रांच तिथे मेन्शन केल्यावर आपल्याला गव्हर्नमेंट आणि तसेच प्रायव्हेट जॉब्स पण तिथे बघायला मिळतात. जसे आपल्याला खूप अशा जॉब्स माहिती असतात पण त्यांची माहिती पण नसते आपल्याला आणि त्या तिथे मेन्शन केलेल्या असतात आपल्या ब्रांचनुसार. त्यानंतर इथे करिअर गायडन्स स्पेशलायझेशन पण आहे. तिथे आपण आपल्या जॉब अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, हायर एज्युकेशन अँड सर्टिफिकेट कसे मिळवायचे ते पण आहे, इंटर्नशिप्स अँड इंडस्ट्री एक्सपिरियन्स, सॉफ्ट स्किल्स अँड करिअर ग्रोथ याची सर्व माहिती तिथे आपल्याला प्रोव्हाइड केलेली असते. त्यानंतर आपल्याला इथे एक ॲप्टिट्यूड टेस्ट बघायला मिळते. कधी कधी काय होतं की मुलांना समजतच नाही की आपण कोणती ब्रांच चूज करायची. तर इथे काही प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची आपण जर उत्तरे दिली तर आपल्याला तिथे सबमिट करून आपल्याला तिथे ते सांगतात की आपण आपल्यासाठी कोणती ब्रांच चांगली आहे व आपण त्याच्यात काय पुढे काय करू शकतो. त्यानंतर इथे केस स्टडीमध्ये इथे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस गाईड पण असतो. त्यासाठी आपण तिथे क्लिक करून त्याच्यानंतर आपल्याला तिथे एक क्रायटेरिया असतो ज्याच्यात आपण इंजिनिअरिंगसाठी आपल्याला 12th आपण पास असलोच पाहिजे. MHT GAT और JEE मेन आपण पास असलीच पाहिजे आपली. ॲडमिशन प्रोसेसच्या स्टेप्स पण तिथे दिलेले आहेत. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील ते पण आपल्याला तिथे प्रोव्हाइड केलेलं दिसतं. MHT CET ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला खूप अजून अनेक प्रकारची माहिती मिळते. त्यानंतर स्कॉलरशिप अँड फायनान्शियल एड इन्फॉर्मेशन. त्यामध्ये गेल्यावर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये प्रायव्हेटमध्ये कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत ते तिथे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर मेरिट बेस्ड नीड बेस्ड स्कॉलरशिप पण तिथे आपल्याला अवेलेबल असतात. ॲप्लिकेशन प्रोसेस, इम्पॉर्टंट लिंक्स हे पण तिथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर कॉलेज फी इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन कास्ट. त्यानंतर आपण इथे गेल्यावर आपली कास्ट सिलेक्ट करायची. आपण जर OBC केली तर OBCनुसार आपल्याला त्या सिटीमध्ये कॉलेजचं नाव आणि त्याची फीज आपल्याला तिथे बघायला मिळते. म्हणजे आपण तिथे स्वतः प्रत्यक्षात न जाता आपल्याला ऑनलाईनच ते सर्व समजतं आणि मुलांचा हा मोठा प्रश्न सुटतो. असा हा आमचा प्रोजेक्ट आहे जेणेकरून मुलांना एक नवीन करिअर निवडण्याची दिशा मिळते आणि ते आपल्या करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकतात. थँक्यू.